माणगाव म्हसळा एसटी बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा राडा, वाहकाला मारहाण आणि तिकीट मशीन फोडले. माणगाव डेपोतून म्हसळा येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने वाहकाशी हुज्जत घालून त्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची आणि सरकारी तिकीट मशीन फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता माणगाव बस डेपोतून माणगाव ते म्हसळा बस क्रमांक MS-20 BL 3590 ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बसमध्ये वाहक गणेश दुधाकर काटकर, वय वर्ष 34, राहणार खांदाळ आणि चालक शरद बाळाराम केवडे हे कर्तव्यावर होते. दुपारी 2:15 वाजता बस निलगुण आदिवासी येथे आली असता रशीद अहमद चौधरी, वय वर्ष 39, राहणार म्हसळा हा दिव्यांग प्रवासी दारूच्या नशेत इतर प्रवाशांशी वाद घालत असल्याने वाहक गणेश काटकर यांच्या निदर्शनास आले. वाहक काटकर यांनी त्याला शांत करण्याचा व समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या राग आलेल्या आरोपी रशीद यांनी वाहकाला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच काटकर यांची कॉलर पकडून त्यांच्या गणवेशाची बटणे तोडून बनियन फाडले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने वाहकाच्या हातातील सरकारी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन बळजबरीने हिसकावून एसटीच्या सीटवर जोरात आपटले. यामुळे तिकीट मशीनचा डिस्प्ले फुटून ते पूर्णपणे बंद पडले असून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस दुसऱ्या वाहकासोबत पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर वाहक गणेश काटकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात हजर राहून आरोपी रशीद चौधरी याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.